नमस्कार. कॅलेंडरची पानं पलटवीत असताना वेगवेगळ्या दिवसाला वेगळ्या प्रकारचं महत्त्व असतं हे आपल्या लक्षामध्ये येतं. वर्तमान, भूत आणि भविष्य अशा प्रकारे काळ हा पुढे पुढे सरकत असतो. वर्तमानामध्ये भविष्याचा वेध असतो आणि त्याचबरोबर भूतकाळाचा सुद्धा आढावा असतो. काही दिनविशेष हे इतिहासामध्ये ज्या काही ऐतिहासिक घटना, युद्ध, तह अशा प्रकारच्या दिवसांसाठी खास महत्त्व असतं. आता सध्या जगानं शांततामय मार्गाची लोकशाही, काही ठिकाणी अध्यक्षीय लोकांची सत्ता अशा प्रकारची राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यामुळे जगामध्ये सध्या तरी म्हणजे एक देश दुसऱ्या देशावर आक्रमण करताना दिसून येत नाही. त्याला थोडेफार देश अपवादसुद्धा आहेत. त्यामुळंच जगामध्ये शांतता नांदावी यासाठी युनेस्को ही नेहमी प्रयत्न करत असते आणि युनेस्कोच्याच माध्यमातून एक वेगवेगळ्या प्रकारचे दिनविशेष की ज्या दिनविशेषामुळं मानवी मूल्यांची वृद्धी होईल, जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशा प्रकारचे म्हणजे समस्येवर तोडगा काढण्याचं काम ही युनेस्को करत असते. वेगवेगळे दिनविशेष जसं की जागतिक पोलिओ दिन आहे, जागतिक अहिंसा दिन आहे, जागतिक युवा दिन आहे, असे अनेक दिनविशेष हे साजरे केले जातात. तसाच आजचा जो दिवस आहे हा दिवस आहे जागतिक सहनशीलता दिन. सहनशीलता या शब्दाचा अर्थ आहे की सहन करणे, पण नुसतं सहन करणे इतका मर्यादित अर्थ त्या शब्दाला नाही. तर सहनशीलता ही एक प्रकारची साधना आहे. सहनशीलता हा एक मानवी वंशामधला किंवा मानवाच्या उत्कर्षासाठी असलेला एक खूप मोठा प्रांजळपणाचा गुण आहे. एकमेकांच्या मतांचा आदर हा सुद्धा या सहनशीलतेमध्ये आहे. 16 नोव्हेंबर याच दिवशी युनेस्कोची सुद्धा स्थापना झालेली आहे. म्हणजे तो युनेस्कोचा स्थापना दिवससुद्धा आहे आणि त्याचबरोबर हा जागतिक सहनशीलता दिनसुद्धा आहे. आज आपण जर बघितलं तर माणूस हा शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा अशांत आहे. खरं पाहता शांतता हा जगण्याचा मूलभूत मार्ग आहे, मूळ मार्ग आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये असे काही प्रसंग माणसावर येतात की माणूस हा रागावताना, क्रोधित होताना आपल्याला दिसून येतो. शारीरिक शांतता भंग पावणे म्हणजे एखाद्यावर ज्यावेळेला आपल्याला हात उचलण्याची कृती करावी वाटते, त्याचाच अर्थ असा होतो की त्याच्या मनामध्ये कुठंतरी शांतता भंग झालेली आहे किंवा मनामध्ये एक अस्वस्थता वाढलेली आहे. हे झालं व्यक्तिगत पातळीवरचं. पण जगाचा जर विचार केला आपण तर जगामध्ये युद्धाचे ढग हे आलेले दिसून येतात आणि मग अशा वेळेला युद्धाचे जे परिणाम असतात त्या परिणामामध्ये भूकबळी, अनारोग्य अशा प्रकारच्या अनेक समस्या, प्रदूषण असेल, ह्या प्रकारच्या सुद्धा समस्या त्या ठिकाणी उद्भवतात. आणि जगाच्या पाठीवर असं कुठेही होऊ नये यासाठी युनेस्कोनं पुढाकार घेऊन 16 नोव्हेंबर 1995 या दिवसापासून हा सहनशीलता दिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते साजरा करत आहेत. सहनशीलता दिवसाचं जे महत्त्व आहे की ते म्हणजे आज आपण पाहतो की जगामध्ये अनेक प्रकारच्या भाषिक, प्रांतिक आणि वेगवेगळ्या प्रकारचं जात, धर्म यांचा भेद असलेली माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी ती राहतात आणि मग त्यांच्यामध्ये कधी सीमेवरून वाद होतात, कधी भाषेवरून वाद होतात, राजकीय सत्तेतल्या अहंकारामुळे सुद्धा वाद होतात. आणि एकदा हे काही जे वाद आहेत हे वाद पेटल्याच्या नंतर जी शांतता भंग पावते आणि जगाच्या पाठीवर सगळीकडंच युद्धाचे ढग साठवतात किंवा दाटून येतात, हे मानवतेला परवडणारं नाही. जुन्या काळामध्ये कसं व्हायचं की समाजाची व्याख्या सांगताना असं सांगितलं जातं की समान उद्देशानं एकत्र आलेला किंवा एकाच रक्तगटानं एकत्र नांदत असलेला समूह म्हणजेच समाज आणि कुटुंब हे समाजाचं एक छोटं रूप असतं. परंतु आज आपण असं बघतो की हे सगळं जग हे एक प्रकारचं कुटुंब झालेलं आहे. त्यामुळं मग प्रदूषणाची समस्या असेल, भूकमारीची समस्या असेल, दुष्काळाची समस्या असेल, पुराची समस्या असेल, ही समस्या आता कुठेही जगाच्या पाठीवर उद्भवली तरीसुद्धा ती एका भागापुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण जगाचा वेध घेते आणि संपूर्ण जगालाच अराजकतेच्या खाईमध्ये ढकलून देते की काय, अशा प्रकारची परिस्थिती तयार होते.
आणि हीच परिस्थिती माणसाला नको वाटते आणि म्हणून युनेस्कोच्या माध्यमातून हा सहनशीलता दिवस साजरा करण्यात येतो. आपला भारत हा देश खूप मोठ्या लोकसंख्येचा आणि त्याच मानाने आकाराने सुद्धा मोठा असलेला, एक जगाच्या पातळीवर म्हणजे एक मानाचं स्थान असलेला आणि जगाच्या इतिहासावर, जगाच्या इतर अनेक देशावर प्रभाव टाकणारा देश म्हणून आपल्या भारताची ओळख आहे. ही भारताची ओळख स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांनी जे काही परराष्ट्र धोरण त्या काळामध्ये राबवलं होतं, आपल्या देशाच्या सीमा संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या व्यापार वृद्धीसाठी आणि आपल्या देशाच्या औद्योगिकरणासाठी त्यांचं जे काही धोरण होतं, त्या धोरणामध्ये सुद्धा आपण एक शांतता प्रस्थापित करणारा देश आहोत अशी आपली जगाची ओळख आहे. आणि हाच कित्ता जवळपास आपल्या देशाच्या म्हणजे आतापर्यंतच्या पंतप्रधानांनी तो पाहिलेला आहे. सध्याच्या पंतप्रधानाचं जर आपण उदाहरण घेतलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगामधल्या अनेक देशामध्ये फिरून आलेले आहेत आणि प्रत्येक देशासोबत काही औद्योगिक करार, काही सुरक्षाविषयक करार, व्यापारविषयक करार झालेले आपल्याला दिसून येतात. तर आपल्या भारताचं जगाच्या पातळीवर महत्त्व वाढत आहे. अशा प्रकारचं हे एक द्योतक आहे. सहनशीलता दिवस जो आहे हा परस्पर देशांचा आदर करायला शिकवतो. कारण कसं आहे की क्रोध व्हायला फार वेळ लागत नाही, परंतु क्रोध हा गटगट गिळण्यासाठी खरंच जास्त संयमाची गरज असते आणि म्हणून संयमी होणं खूप गरजेचं आहे. हे झालं सगळं देशाच्या पातळीवर आणि जगाच्या पातळीवर. पण वैयक्तिक पातळीवर सहनशीलता दिवस काय शिकवतो आपल्याला, तर वैयक्तिक सहनशीलता ही यासाठी पाळायची आहे की प्रत्येक माणूस हा गुणांचा एक समुच्चय असतो आणि त्या गुणांचा समुच्चयाचा एकमेकाच्या गुणाचा आदर करून, एकमेकांचे गुण एकमेकांना आदान प्रदान करून आपलं वैयक्तिक मूल्य आणि एकूणच संपूर्ण मानवी मूल्य हे वृद्धिंगत करण्याचा हा दिवस आहे. जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामुळं एकाच कुटुंबामध्ये अनेक लोकांचा रहिवास असायचा आणि मग ते एकमेकांच्या गुणांची अवगुणांची देवाणघेवाण होऊन ते कुटुंब पुढं सरकत जायचं. आता परिस्थिती अशी झालेली की सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे. पती पत्नी त्यांची मुलं एवढ्यापुरतंच ते कुटुंब मर्यादित झालेलं आहे. खरं तर जीवाभावाची 2-3 माणसं एकत्र नांदत असताना प्रेम खूप वाढायला पाहिजे होतं. परंतु आपण जर बातम्यांचा स्रोत जर पाहिला, काही जर बातम्या पाहिल्या तर आपल्याला असं दिसून येतं की पती पत्नी मुलं ही एकाच घरामध्ये असताना त्यांचं प्रेम वाढायला लागण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये प्रचंड मोठा द्वेष आहे, त्यांच्यामध्ये आकष आहे आणि कुटुंबामध्ये हिंसा आलेली आहे. हिंसा ही सहनशीलता दिवसाचं समर्थन म्हणजे सहनशीलता दिवसाच्या अगदी विरोधामध्ये आहे की हिंसेचं समर्थन हा सहनशीलता दिवस करू शकत नाही. आणि आपण आज असं बघतो की अगदी छोट्या मोठ्या कारणावरून पत्नी निघून जाते, आत्महत्या करते, काही ठिकाणी पती आत्महत्या करतो. एवढंच नाही तर पतीकडून पत्नीची हत्या होते, पतीकडून सुद्धा पत्नीची हत्या होते. अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाहतो. लहान लहान जे मुलं आहेत, आईवडिलाच्या वर्तनाला कंटाळून किंवा आईवडिलाच्या भांडणाला कंटाळून काही पालक हे आत्महत्या, विद्यार्थीसुद्धा म्हणजे आत्महत्या करताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर हे काही सहनशीलतेचं लक्षण नाही. कारण मनुष्य जन्म हा देह नैसर्गिक मरणानं मरावा, परंतु तो अनैसर्गिक मार्गानं कधीही संपू नये. कारण या देहाला पुन्हा जन्म घेण्यासाठी वाव नाही. तर सहनशीलता दिवसाचं जे महत्त्व आहे, परस्परांचा आदर करा. अगदी जर आपण एकमेकांचा आदर केला, एकमेकावर जर प्रेम केलं तर निश्चितपणे मानवी मूल्यांची जोपासना होते, मानवी मूल्यांची वाढ होते. तर अशा प्रकारे हे सहनशीलता या दिवसाचं महत्त्व आहे. आपण सर्वांनी सहनशीलता दिनाच्या निमित्तानं जास्तीचं पुस्तकं वाचून, महानायकांची चरित्र वाचून सहनशील या शब्दाचा खरा अर्थ घेऊया. सहिष्णुता धर्मामुळं आपण इतरांचा कसा आदर करतो याचासुद्धा अभ्यास करू आणि या सहनशीलता दिनाचं औचित्यानं आपण लहान बालकाप्रती सौजन्य दाखवूया. अलीकडच्या काळामध्ये लहान बालकावर सुद्धा खूप अन्याय होत आहेत, त्यांच्यावर सुद्धा अत्याचार होत आहे, बालपण धोक्यात आलेलं आहे. त्याचबरोबर स्त्रियावर सुद्धा खूप अत्याचार होतात. स्त्री आज सुरक्षित नाही हे दिवसेंदिवस घडणाऱ्या अनेक घटनांमधून ते साबित होत आहे. तो बोलण्याचा आजचा विषय नाही. स्त्रीच्या वाट्याला अतिशय क्रूरता आलेली आहे आणि म्हणूनच सहनशीलता दिवसाच्या निमित्तानं जागतिक शांतता नांदण्याच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण एक पाऊल टाकतो तर ते पुढचं पाऊल टाकण्याच्या पूर्वी
अगोदर माणसानं वैयक्तिक स्वतः सहनशील असलं पाहिजे, कुटुंबामध्ये तो सहनशील असला पाहिजे, समाजामध्ये तो सहनशील असला पाहिजे. एकदा का वैयक्तिक सहनशीलतेची आपण उच्चतम पातळी गाठली, कौटुंबिक वातावरणामध्ये वावरत असताना, कुटुंबामध्ये वावरत असताना कुटुंबामध्ये आपण सहनशीलता स्वीकारली आणि त्यानंतर आपण समाजामध्ये सहनशीलता स्वीकारली, ह्या 3 पायऱ्या जर आपण स्वीकारल्या तर त्याची जी पुढची पायरी आहे की देशाची शांतता किंवा जागतिक शांतता, तर या दृष्टीनं आपलं आपोआप पाऊल पडत असतं. अशा प्रकारे हे शांतता दिनाचं किंवा या सहनशीलता दिनाचं महत्त्व आहे. सर्वांना या सहनशीलता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वजण सहनशील व्हा आणि आपण आपल्या मित्रपरिवाराचा, आपल्या गणगोताचा, आपल्या नात्याचा, आपल्या देशवासियांचा आदर करायला शिका. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.